मे महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्याचा टँकरवाडा झालाय। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये तब्बल 1424 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याचं कळतंय। सर्वाधिक संख्या ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे। तर मराठवाड्यातील धरणांमध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे आपण पाहूयात। तर आपण पाहतोय माजलगाव धरणात पाणी साठा नाहीये। सीना कोळेगाव या धरणामध्ये 0% पाणी साठा। तर निम्न दुधना धरणामध्ये 4%, जायकवाडीमध्ये 8.68%, सिद्धेश्वरमध्ये 24%, तर निम्न मणियारमध्ये 28% एवढा पाणी साठा शिल्लक आहे। येलदरीमध्ये 30%, विष्णुपुरीमध्ये 34%, तर ऊर्ध्व पैनगंगामध्ये 42% पाणी साठा शिल्लक आहे। तर कोणत्या शहरात किती टँकरने पाणी पुरवठा होतोय आपण पाहूयात। संभाजीनगरमध्ये 569, जालनामध्ये 418, बीडमध्ये 302, तर धाराशिवमध्ये 102 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय। इकडे नांदेडमध्ये 15 टँकर्स, लातूरमध्ये 13, तर परभणीमध्ये 5 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय।